बंडा जेठा हा सव्वा घंटा झाल्यानंतर परत 10 मिनिट आपण इथं परत पॉलिशिंगसाठी ठेवलेला आहे. आपण एकदा चेकअप केलेला आहे, झाला का नाही. झाला नव्हता, त्यामुळं अजून थोड्याफार बुऱ्या वगैरे होत्या जेठ्याला. त्याच्यामुळं आपण तो इथं परत पॉलिश 10 मिनटं किंवा 15 मिनटं ठेवायचा होता. तर आता 20 मिनटं झाली आणि 20 मिनटानंतर परत आपण जेठा जो आहे आता पॉलिश झाला. आता परिपूर्णचा माल जो आहे खाली बुगदी पूर्ण पडलेली आहे आणि आता पॉलिश झाल्यामुळं आपण त्याला आता ताडपत्रीवर पूर्ण माल टाकायचा आहे. त्यासाठी ट्रॅक्टर चालू करून आपल्याला तो तिथं सावलीमध्ये न्यायचा, जिथं हळद आपण टाकली होती, शेंग, त्याचे पोते पण भरले आपण. आता हा जो जेठा आहे, हा जेठा आपला तिथं न्यायचा आहे. त्यासाठी त्याचे जे पाय होते समोरचे ते स्टँड काढलेले आहे, वर केली आणि ट्रॅक्टर चालू करून आपल्याला आता तो झाडाखाली आपल्याला लिंबाच्या न्यायचा आणि सावलीमध्ये ताडपत्रीवर झाकून ठेवायचा. त्यासाठी अशा प्रकारे आपल्या इथं ट्रॅक्टर आपली सुरुवात केली आपण. बघूया, झाडाखाली येऊन आपण तिथे पॉलिशिंगसाठी टाकणार आहोत. आता आपल्या इथं पॉलिश मशीन झाडाखाली आणलेली आहे, कारण इथं जेठा टाकल्यानंतर आपल्याला त्याला उपणावं लागते हवेमध्ये. त्यासाठी आपल्याला ताडपत्रीवर टाकावं लागते. आणि जेठ्याचं एक विशेष असते, त्याला मुळ्या जास्त असल्यामुळं ही टाकी पॉलिशिंगची भरपूर जरी भरली तरी तो 60-65% हा फक्त माल तयार राहतो. बाकी सर्व बुगदी मुळ्या वगैरे जास्त असल्यामुळं त्या जागेवर तिथं पॉलिश करते वेळेस त्याच्या जमिनीच्या खाली पूर्ण पडतात. त्यामुळे आपण पूर्ण भरला तरी त्याचा अंदाज आपल्याला लागत नाही आणि 60-65% आपल्याला इथं माल राहतो. बाकी सर्व मुळ्या सर्व खाली गळून पडतात. तर आता दोन्ही झाकणं वगैरे काढणं चालू आहे आपले आणि दोन्ही झाकणं काढल्यानंतर आपल्याला तो ताडपत्रीवर टाकायचा आहे. तर आता एक झाकण आपण वर उचललेलं आहे. आणि कसं असते, जेठ्यामध्ये बुऱ्या जास्त असतात, त्यामुळे त्याला उपणावं लागते सर्वात महत्त्वाचं म्हणजे. अन्यथा मालाला भाव आपल्याला पाहिजे तसा मार्केटमध्ये गेल्यावर मिळत नाही. त्यासाठी त्याला हवेमध्ये परिपूर्ण साफसफाई करावं लागते, उकळून नंतरच माल मार्केटला विकावं लागते. तर इथं दोन्ही झाकणं आपण काढलेलो आहे आणि दोन्ही झाकणं काढल्यानंतर जो माल आहे तो माल अलीकडच्या बाजूने जर टाकला, फिरवला, तर तो अलीकडं असा पडून जाईल खाली. कारण हा शेंग नाही, ही हा बंडा आहे जेठा, तो पूर्ण पॉलिश झालेला आहे. तर बघूया कशा प्रकारे तो आता खाली पडतो. बघा, तिथं रॉड लावणं चालू आहे. रॉड लावल्यानंतर अशा प्रकारे रॉड लावला. आता तो फिरवण्यात येतो एका बाजूला. पूर्ण माल पडलेला आहे. खाली पडलेला आहे. काही बुऱ्या आहेत बघा, आपण बघू शकता. त्या बुऱ्या असल्यामुळे याला उपणावं लागते आणि उपणल्याशिवाय आपल्याला पोते भरता येत नाही. हे एक सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जो एंगलवर माल असतो तो पूर्ण माल काढून घ्यावा लागतो, अन्यथा तो तिकडे जाऊन जमिनीवर सुद्धा पडतो. हे बघा, त्याला बुऱ्या भरपूर असतात. अशा प्रकारे ह्या बुऱ्या परिपूर्ण काढाव्या लागतात, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. कारण याला कसं, याला भाव मिळत नाही बुऱ्यामुळं. आणि आपण जर उपणला तर हवेतून हा पूर्ण बंडा आपल्याला खाली पडलेला दिसतो. भरगच्च जाड बंडा आहे, बघू शकता आपण. तर आता इथं आपण हा बंडा टाकलेला, शेंग आपली झालेली आहे.